नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात महिला पर्यटकांची छेड काढून कुटुंबावर हल्ला केल्याची घटना घडली होती। या प्रकरणी 9 आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। पर्यटकांना झालेल्या मारहाण प्रकरणी आज सर्व आरोपींना इगतपुरी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर अखेर कोर्टानं आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। त्यानंतर पोलिसांकडून सर्व आरोपींना सोबत घेऊन भावली धरण परिसरात ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी तपास करण्यात आला। तर आपण आता इथे आरोपींना घेऊन आलेला आहात। नेमका इथे काय तपास चालू आहे? आम्ही घटनास्थळ फॅमिलरायझेशन त्यांचं करून घेतोय त्यांच्याकडून की घटना कशी घडली आणि कुठे घडली त्यासाठी इथे आलेलो होतो त्यांना घेऊन। तर ते ठिकाण दाखवत आहेत काय काय घटना झाली, काय केलं, कसं केलं आणि तपासाच्या अनुषंगाने काय प्रोग्रेस होते त्यासाठी इथे आलेलो। पहिला गुन्हा कुठे घडला, पहिले शिट्टी कुठे वाजली? आता पुढे ठिकाण सांगतायत, आम्ही आता गाडीमध्ये बसून पुढे तिकडे चाललेलो आहोत। रस्त्यामध्ये अडवण्यात आलेलं होतं, बाईकवरनं दांडके मारण्यात आलेले होते, दगडफेक करण्यात, तेच ठिकाण सांगतायत ते। तर त्या ठिकाणासाठी आलेलो आहे। एक ठिकाण पुढे सांगतायत ते आणि एक ठिकाण खाली आहे म्हणून सांगतायत। आम्ही त्या ठिकाणी अप्रोच होत आहोत। पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, त्यांना कसं आश्वस्त करणार? पर्यटकांनी हा एरिया पूर्णपणे सेफ झोन आहे। जरी इथे मोबाईलला रेंज येत नसली तरी वर्षानुवर्ष इथे पर्यटक येत आहेत। दरवर्षी मान्सूनमध्ये या ठिकाणी बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावलेला असतो। जी घटना झाली त्या घटना ज्या ठिकाणी झालेली आहे ते ठिकाण जे सांगतायत तर तिथे तुरळक लोकवस्ती आहे, तिथे त्यांनी असॉल्ट केलेला आहे त्या ह्याच्यावरती। त्यातले बरेचसे जण आजूबाजूच्या परिसरातले आणि स्थानिक आहेत, या एरियाशी माहिती असलेले आहेत। तरी सुद्धा आम्ही पर्यटकांना ॲश्युअर करतोय की अशा कोणत्याही घटनेला बळी पडू नये किंवा कुणी तुम्हाला जर आमिष दाखवत आहे किंवा नाही त्या एखादी घटना झाल्यावरती धक्काबुक्की करते तर तत्काळ तिथे बंदोबस्तात असलेल्या पोलिसाला संपर्क साधून पोलिसांच्या संपर्कात राहावं जिथपर्यंत सेफ वाटत नाहीये तोपर्यंत, आणि नियरेस्ट पोलीस स्टेशनला अप्रोच होऊन आहेत ना अशांविरुद्ध FIR दिली पाहिजे। कायदा सांगतो की अरेस्ट केल्यानंतर त्यांना 24 तासाच्या आत न्यायालयासमोर हजर करायला पाहिजे, परंतु पोलिसांनी त्यांना 24 तासाच्या आत न्यायालयामध्ये हजर केले नाही। तिथे त्यांच्या बेसिक ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन झालेलं आहे। ही बाब मी न्यायालयासमोर मांडली, न्यायालयाला विनंती केली की इगतपुरी पोलीस स्टेशनचे CCTV फुटेज तुम्ही मागून घेण्यात यावे आणि त्यावरून हा संशय दूर होईल की आरोपींना 24 तासामध्ये हजर केलंय की 24 तासाच्या नंतर हजर केलंय। परंतु न्यायालयाने हे सबमिशन ग्राह्य धरलं नाही। न्यायालयाने आरोपीला 18 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे। सचिन अडोळे, अर्जुन अडोळे हे 2 व्यक्ती जे आहेत यांना मुंबई नाशिक हायवेच्या पडघा टोल नाक्याच्या तेथून अटक केलेली आहे। रात्री 2च्या सुमारास, सोमवारी रात्री 2च्या सुमारास घटनास्थळी हे आरोपी तिथे नव्हते। समृद्धी महामार्गावर अत्यंत धक्कादायक हत्येचा प्रकार समोर आला। उत्तर प्रदेशच्या नोएडा भागात राहणाऱ्या सलमान खान नावाच्या व्यक्तीनं त्याची पत्नी हसीना बानोची हत्या